मनोस्वर कोथवडे रत्नागिरी विरुद्ध कळकई बर्णेखेडी यांच्यामध्ये होणारी लढत ब्लू आणि पिंक जर्सी मध्ये पाहायला मिळतोय तो मनोस्वर कोथवडे संघ, रेड डार्क रेड आणि ग्रे कलर मध्ये पाहायला मिळतोय तो कळकई बर्णेखेड. दोन्ही किल्लेबल संघ, खेडचा एक तगडा संघ तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरीचा एक तगडा संघ. अभिषेक वारेकर जर्सी क्रमांक 2 मनोस्वर कोथवडे संघाचा वाऱ्यासारखा येणार, वाऱ्यासारखा पॉईंट घेणं मागणी प्रयत्नात याची ओळख राहिली चढायची आणि तो या खेळांच्या आतमध्ये दाखल होतोय. दोनोंची फील्ड इथे असताना रनिंग अटॅच करण्याचा प्रयत्न, पहिलाच प्रयत्न या अभिषेक वारेकर याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. हिप कॉर्नरच्या दिशेने खेळतोय, एक तगडा पाणी उभं करायचं आहे रत्नागिरी संघाला, परंतु या बर्डे संघ खेळला बिलॉंग करतोय. खेळ तालुक्यातील एक तगडा संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं कळकई बर्डे. या जर्सी क्रमांक 1 चढाई करताना बेस्ट रायडर आहे. खेड तालुका अक्षरशः हादरून सोडलाय. बहादर खेळाच्या जोरावरती अनेक कारनामे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या खेळाडूकडून पाहायला मिळाले तर जर्सी क्रमांक 1 खेळणारा खेळाडू रनिंग हँडटच करण्याचा प्रयत्न याच्याही माध्यमातून पाहायला मिळतो, परंतु तेवढाच चांगला बचाव मनोस्वर कोथवडे संघाने केला आहे. प्रणय कोलगे जर्सी क्रमांक 8 चढाई करण्यासाठी इथे दाखल होईल. विनोद कुमार जयगडचा राजा स्पर्धेमध्ये त्याला पायाला झालेली दुखापत आणि त्यामुळे रिंग 7 मध्ये तो इथे पाहायला मिळत नाहीये. सलग 3 वेळा जिल्हा संघाचं प्रतिनिधित्व करणारा विनोद कुमार यांनी मात्र या संघामध्ये या स्पर्धेमध्ये रिंग 7 मध्ये पाहायला मिळत नाहीये. कमी जरूर त्याची इथे राहील, परंतु यावेळी प्रणय कोलगेने मात्र इथे आपला जन्म इथे दाखवलाय. पहिल्या स्ट्रेट मध्ये सक्सेसफुल ठरला, 1 पॉईंट त्याने प्राप्त केलाय. पॉईंट टेबल ऑन करतोय तो यावेळी प्रणव. यानंतर होणारा सामना धृत पापेश्वर मिरजोडे विरुद्ध निविंद विजय चिपळूण. दोन्ही संघाला पहिला पुकार. क्वार्टर फायनलचा पहिला सामना आजच्या जिल्हा धृत पापेश्वर मिरजोडे विरुद्ध निविंद विजय चिपळूण. दोन्ही संघाला पहिला पुकार. अभिषेक वारेकर यांनी चढाई करताना 6 बचाव फळी. सरपात्र बांधण्याचा हा हिरो आहे, चपळ आहे, चालाक आहे, डुबकी घेण्यात माहीर आहे, जैन तोंडण्यात माहीर आहे हा खेळाडू. याच्या फिगर वरती जाऊ नका, तर याची जिगर जबरदस्त पाहायला मिळाले. तालुक्याने त्याचा अनुभव घेतलाय, परंतु यावेळी खेळचे धुरंधर खेळाडू आहेत आणि खेळच्या खेळाडूंनाही माहिती आहे एखाद्या चालाक चपळ खेळाडूची शिकार कशी करायची. ही भलीभाती मांडू नये तो खेळ संघ. या थर्ड साठी आजमावला गेला हा खेळाडू. पॉइंट लागला तर लाख नाही तर फाक, पण यावेळी लागलाय पॉइंट. जर्सी क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये पहा, धमाल धमाल थर्ड सक्सेसफुल सिंगल पॉइंट. निखिल यावी मैदानाच्या बाहेर आहे. निखिल यावी मैदानाच्या बाहेर जातोय. पॉईंट टेबल ऑन करतोय जर्सी क्रमांक 6. थर्ड होती, आजमावला जातो खेळाडू, डाव लगावला जातो. यावी जर्सी क्रमांक 6 ला पॉईंट लागला तर लाख, नाही लागला तर खाक, अशा पद्धतीने ती रेड असते आणि तिथे मात्र सक्सेसफुल झाला तर जर्सी क्रमांक 6. अभिषेक वारेकर कोणताही पॉईंट नाही घेता चढाई पूर्ण करून सुरक्षितपणे आपल्या खेळांगणामध्ये परतलेले ते पाहायला मिळालंय. एमटी रेडी त्याची इथे ठरते. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 याला इथे आज पावलं जातोय. पहिला पॉईंट त्याने प्राप्त केला होता. थर्ड रेड मध्ये त्याने आपला फुटवर्कचा जलवा दाखवलाय. पुन्हा एकदा चपळ दाखवतोय. यस यावी कोण आहे बाबन निलेश ठोंबरेला त्याने हँड टच केले. सक्सेसफुल रेडी ते पाहायला मिळाली. अपेक्षित होतं कॉर्नरची कव्हरण्याच्या अपेक्षा होती, परंतु कव्हरण्याचे सज्ज नव्हता. रॅपिडली येत होता बबनच्या दिशेने, त्यामुळे सक्सेसफुल ठरला तो जर्सी क्रमांक 6. त्यावेळी टर्निंगसाठी डाव लगावला गेला जर्सी क्रमांक 10. अथर्व भोसलेवरती लगावला जातो डाव. डू और डाय आहे. पॉईंट घेणं आवश्यक आहे. मैदानाच्या आतमध्ये नाहीच असेल तर पॉईंट घेण्याची आवश्यक असताना त्या दरम्यान चैन अटॅक आहे. सक्सेसफुल झालेले अटॅक केला गेलाय. शोल्डर लॉक करताना हा आपल्याला कॉर्नर लागेल. जर्सी क्रमांक 1 पाहायला मिळतोय. अथर्व भोसले मैदानाच्या बाहेर. पॉईंट गोज टू खेड. 1 पॉईंट इथे खेळ संघाला ते मिळेल. जर्सी क्रमांक 1 या चढाई करताना इथे दिसतोय. 1-1-2 अशा पद्धतीने आहे ते फील्ड. डीपली जातोय यार. त्यानंतर फ्रंट लॉक करण्याचा प्रयत्न, टच केला, गिरकी घेतली, फिरकी घेतली, डिफेंडरला करगडवलं. पॉईंट इथे प्राप्त केला. प्रणव कोलगे मैदानाच्या बाहेर. सिंगल पॉईंट बर्डे संघाला. वेगवान अशी चढाई जर्सी क्रमांक 1 ची. 1 नंबर खेळाडू आणि 1 नंबर त्याचे करून खेळणारा खेळाडू 1 नंबर कामगिरी करताना इथे दिसतोय.
अभिषेक चढाई पुढे गेले मिडलँड क्रॉस करून तो आपल्या खेळांगामध्ये परततोय. अथर्व दुबाड जर्सी क्रमांक 1 घालून खेळणारा 1 नंबर खेळाडू अथर्व दुबाड. खेळ संघाकडून शानदार कामगिरी याची सातत्यपूर्ण इथे पाहायला मिळते. मिडलँड क्रॉस करून माघारी बदल इथे पाहायला मिळते. आणि या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला श्याम शितप यांच्या युट्यूब वरती पाहायला मिळेल. श्याम शितप यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण यावेळी इथे केलं जाते. प्रत्येक खेळावरती आणि प्रत्येक रत्नागिरी तालुक्यामध्ये होणाऱ्या स्पर्धेवरती आवर्जून श्याम शितप यांचे बारीक लक्ष राहतं आणि त्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण करण्याचा यशस्वी प्रयत्न आपण वारंवार पाहिलाय. आणि घर बसल्या आपल्या मित्र परिवारांना या कबड्डी स्पर्धेचा आनंद देण्याचं काम श्याम शितप इथे करताना दिसतोय. त्याबद्दल जय भैरी मित्र मंडळाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. बिनालाच्या दिशेने टच झाल्यापर्यंत क्रॉस होते का पाहिजे पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. रायडर से 4.2 जर्सी क्रमांक 1 अथर्व दुबाड 1 नंबर कामगिरी करताना. अथर्व ज्याने पणाला लावलं सर्व आणि सक्सेसफुल ठरला हा रायडर ऑल आउट होतोय. तुझ्या मी मनोहर स्पोर्ट कोथंबडे 40 मिनिटांमध्ये उद्ध्वस्त केलं गेले. तुझ्या मी मनोहर स्पोर्ट कोथंबडे संघाला शानदार खेळी 1 नंबरची कामगिरी अथर्व दुबाडची. रिलाईव्ह होतोय ते संघ काही सूचना इथे दिल्या जात आहेत. गुरुदास खुळे यांना इथे आपण पाहतोय. रत्नागिरीमधील एक सर्वोत्कृष्ट संघ प्रशिक्षक म्हणून गुरुदास खुळे यांच्याकडे पाहिलं जातं. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत खेळाडू आपल्याला राज्याचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळाले. सुप्रतिष्ठित संघ प्रशिक्षक सन्माननीय गुरुदास खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना मनोज कोथंबडे संघ अभिषेक वाणीकर या चढाई करताना दिसतोय. अथर्व दुबाडपासून थोडासा दूरमध्ये खेळण्याचा प्रयत्न अथर्व दुबाड युवा सिरीज मध्ये ही सातत्यपूर्ण खेळताना आपल्याला पाहायला मिळालाय. 1 नंबर कामगिरी 1 नंबर खेळाडू. परंतु यावेळी मात्र वाचमावला जातोय तो पारस खेळाडी. याला जर्सी क्रमांक 6 पारस खेळाडी. पारसचा परिस्पर्श पॉइंटला 2 वेळा त्याच्या माध्यमातून इथे आपण पाहिलंय. प्रणव कोलकेच्या दिशेने खेळतोय. यावेळी नोरिक्स मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. कोणते धोका इथे स्वीकारत नाहीये. वरती उभा राहिलाय. जास्तीत जास्त वेळ याचा मानवाचा त्याचा इथे प्रयत्न. फर्स्ट हाफचा खेळ चालू आहे त्यामुळे थोडासा संयम इथे दाखवला जातोय. 7 गुणांची बढ़त आहे. पॉइंट टेबल 9-2 9 गुणांवरती खेळ संघ 2 गुणांवरती रत्नागिरी. आणि काल झालेली स्पर्धा चिपळूण येथील आणि त्या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरलेला संघ आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये उपविजेता ठरलेला संघ. आणि या बॅक होल्डलाय पुन्हा एकदा अथर्व दुबाडची कमाल. रेड तर सॉलिड करतोच आहे अफलातून करतोय परंतु त्याचबरोबर टॅकल ही करताना तो पाहायला मिळालाय. चिपळूण येथे झालेली जिल्हास्तरीय स्पर्धा आणि त्या जिल्हास्तरीय स्पर्धेचा उपविजेता ठरलेला संघ काळकाई भरणे खेड तोच जल्लोष तोच दरारा तीच दहशत या मैदानावरती घेऊन पेश करताना यावेळी पाहायला मिळतो. तो काळकाई भरणे खेड अथर्व दुबाडवरती सर्वांचाही ते लक्ष परंतु यावेळी चढाई करताना आर्यन शिंदे. क्रॉस करून माघारी परत अभिषेक वाणीकर यावेळी चढाई करण्यासाठी. अथर्व दुबाडपासून थोडंसं दूरवरती खेळणं अपेक्षित असेल. कव्हरची फील्ड इथे सज्ज झाले ज्यामध्ये आपल्याला पारस खेळाडी इथे पाहायला मिळतोय. लेफ्ट कॉर्नरला चाललेला खेळ अथर्व दुबाडच्या दिशेने चाललेली खेळी. आणि यावी खिडकी घेते माघारी परततोय. यावी काय घडलंय पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा. एकच मोहरा मैदानाच्या बाहेर झाले. 1 पॉइंट इथे मिळतोय. पुन्हा एकदा थर्ड स्पेशलिस्ट आहे हा खेळाडू. काळकाई भरणे संघाचा थर्ड स्पेशलिस्ट खेळाडू. आणि डॅश आहे दुर्गेशचा डॅश. दुर्गेशचा बाहुबली याचा डॅश इथे पाहायला मिळतोय. काळकाई भरणे खेळ संघात रायडरला अक्षरशः उचलून फेकले ते लॉबीच्या बाहेर. यावेळी संघ प्रशिक्षक काळकाई भरणे खेळ संघाचे विशालजी फागे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून केलं जातं इथे मार्गदर्शन. काही सूचना इथे दिल्या जात आहेत. काही गेम प्लॅन इथे रचले गेले. संयम ठेवण्याच्या सूचना दिल्या गेल्या का आक्रमणाच्या सूचना दिल्या जात आहेत. विशालजी फागे साहेब जर्सी क्रमांक 2 चढाई करताना अभिषेक वाणीकर
पाचशे बचावडी साठी गाजमाण्याचा पुन्हा एकदा केला जातो इथे प्रयत्न एक थांबलंच नाही. अथर्व धुमाळ पासून थोडासा दूरवरती चढाई करण्याचा प्रयत्न इथे बॅक टाकून इकडे करतो अथर्व धुमाळ तेवढा चालक आहे झडप काढण्यासाठी जर्सी क्रमांक 4 सोलोमध्ये मध्यभागी यश धुमाळ अथर्व सगळ्यात तगडं आव्हान याला इथे कानच करणं अपेक्षित आहे कारण काही भरणे संघाचा बेस्ट रायडर बेस्ट डिफेंडर बेस्ट कॉर्नर अटॅकर या बेस्ट खेळाडूचा जर इथे टॅकल केला गेला तर मेबी एक संधी इथे उपलब्ध होऊ शकते चान्स इथे उपलब्ध करू शकतो आपण आणि त्या दरम्यान यावेळी प्रयत्न होता असा पलटने खूप क्लोजली येतोय डॅश करण्याचा प्रयत्न होता तो दुर्गेशचा यावेळी नाकाम अथर्व धुमाळ सक्सेसफुल अभिषेक वारेकर यावेळी चढाई करतोय चढाई पुण्याकडे माघारी परतलाय त्याचबरोबर आणखीन एक खुशखबरी असेल जयभेरी मित्रमंडळ हिरजोई कुमार भाऊ संघासाठी कारण या मैदानावरती अनेक स्टार खेळाडू इथे खेळताना दिसत आहेत परंतु त्याचबरोबर आणखीन एक नामवंत असे पंच इथे दाखल झाले प्रो कबड्डी आपण जे पर्व पाहिलं आणि त्या पर्वामध्ये पंचांची भूमिका ज्यांच्या माध्यमातून बजावली गेली ते सन्मान्य विलाजी बेंद्रे साहेब विलाजी बेंद्रे साहेब आपल्या या खेळाडूंमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवून द्या प्रो कबड्डी स्टार पंच विलाजी बेंद्रे साहेब यांचे इथे झालेले शुभ आगमन या खेळाडूंमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे अथर्व धुमाळची कमाल आहे सक्सेसफुल ठरला इथे टॅकल आपण चर्चाच करत होतो अथर्व धुमाळ पासून थोडंसं दूरवरती खेळणं अपेक्षित आहे त्यांना त्याच्यापासून सेफली खेळणं गरजेचं होतं परंतु यावेळी राईट कॉर्नरच्या दिशेने जाण्याचा केला गेलेला प्रयत्न अथर्वचा अटॅक सक्सेसफुल पाहायला मिळाला अभिषेक वारेकर मैदानाच्या बाहेर आणि यावेळी चढाई करण्यासाठी इथे दाखल झालाय अथर्व धुमाळ 2-1-2 अशा पद्धतीने आहे ते फील्ड 5 बचाव फळी निलेश दुसऱ्या बाजूला प्रणव मिडल लाईन वरती येऊन राहिले उभा यावेळी माघारी परत नाही तो अथर्व मनोहर स्फोट कोथवडे विरुद्ध काळकाई भरणे खेळाची चाललेली लढत चिपळूण येथे झालेल्या स्पर्धेमध्ये काळकाई भरणे संघामध्ये आणखीन एक रायडर होता तो आज इथे उपस्थित नाही बहुतेक बिरजी असं त्याचं आडनाव होतं तो या सामन्यामध्ये इथे खेळताना दिसत नाही चिपळूण येथे झालेल्या स्पर्धेला त्याला झालेली दुखापत आणि त्यामुळे त्याची कमी इथे पाहायला मिळते परंतु इथे कमी जाणवत नाहीये कारण अथर्व धुमाळ अतिशय प्रतिम खेळ करताना पाहायला मिळालाय यावेळी पारस खेराडेला इथे आजमावला जातोय 5 बचाव फळी असेल आणि पारस खेराडे यावेळी क्रीडांगणामध्ये 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत एक बेस्ट रायडर अभिषेक वारेकर आणि एक बेस्ट डॅशर बेस्ट डिफेंडर साधारण लाईव्ह किती आहेत 407 आहे दुर्गेश पालिये हाही मैदानाच्या बाहेर आहे तर डिफेन्स थोडासा वीक झालाय या विजय क्रमांक 6 इथे आपण पाहतोय पारस खेळाडे कोणताही मोठा प्रयत्न ज्याने इथे केला नाही बेट बॅटिंग करून माघारी पर्यंत सेफली खेळताना इथे दिसतोय प्रणव कोलके या आधी अथर्वने याला टॅकल करून दाखवलंय अथर्व पासून सावध घेणं गरजेचं आहे अथर्वला बॅक दाखवणं म्हणजे टॅकलची 100% खात्री परंतु इथे मात्र प्रणवने चांगली इथे दाखवले कोणताही मोठा प्रयत्न त्याने इथे केला नाही रेड बॅलन्स करून माघारी परततोय यावेळी तरेड साडी पुन्हा एकदा तरेड स्पेशलिस्ट आहे पारस खेळाडे याच्यावरती लगावला गेलाय डाव सक्सेसफुल ठरतोय का उधळला जातोय ते इथे पाहणं आवश्यक असताना पारस खेळाडे यावेळी टर्न घेतला होता हँडटच करण्याचा प्रयत्न प्रणव कोलकेच्या दिशेने जरूर पाहायला मिळतोय आणि यावेळी सुसाईड आवश्यकता इथे नव्हती जर्सी क्रमांक 5 खूप मोठी चूक त्याच्याकडून डबल माइंडेड तुम्ही त्या परिस्थितीमध्ये स्वतःला आवडू शकला नाहीये या विचारण्यासाठी अथर्व भोसले या खेळाच्या आतमध्ये दाखल होतोय एका बाजूने अथर्व धुमाळ तर दुसऱ्या बाजूने अथर्व भोसले याच्यामध्ये चाललेली लढत कॉमेडीच्या दिशेने बोनस खेळण्यासाठी केला गेलेला प्रयत्न जर्सी क्रमांक 12 ला विनायक पागे आहे तिथे जो कॉर्नर 3 ला खेळतोय उदाव क्रीडांगण साधी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पत्र्याची गड्डी डोक्यावरती आणि इथे सेल्फ आउट होईल थर्ड रेड होती थर्ड रेड मध्ये पॉइंट घेणं अपेक्षित होतं ते इथे झालं नाहीये हीच तर गंमत आहे या थर्ड रेडची ज्याला कधी कधी किंमत भोगावी लागते इथे पॉइंट घेतला नाही त्यामुळे किंमत इथे भोगावी लागली अथर्वला मैदानाच्या बाहेर जावं लागतं अथर्व भोसलेला 1 पॉइंट इथे मिळालाय तो बर्णे संघाला पुन्हा एकदा अथर्व धुमाळ कमाल धमाल अथर्व धुमाळ यावेळी मध्यरक्षकाच्या दिशेने अटॅच करण्याचा प्रयत्न प्रणव कोलकेला अटॅच करण्याचा प्रयत्न इथे होता
चढाई पुढे गेले मिडल क्रॉस करून तो माघारी जे परततोय पुन्हा क्रीडांगण स्वरूपचा बेट बॅलेन्स करेल पॉइंट टेबल 440 4-14 10 गुणांची बढ़त इथे पाहायला मिळाले नाही. मिडल लाईन क्रॉस केले माघारी परत सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये यानंतर होणार आहे पारस चिपळूण. पारस खेळाडे सडकी घातपाडाचा प्रयत्न इन लाईन क्रॉस आहे बाहेरचा बला गेले प्रणव गोल केला यानंतर आहे त्याने घेतले एक सिंगल पॉईंट मिळतोय वर्णे खेळ संघाच्या खात्यामध्ये जोडला गेलो 1 पॉईंट याने निखिल पिलनकर यावी काय घडलंय 2 खेळाडू इथे बाद होतील जम्प बँकचे मिडल लाईन क्रॉस केले गेले जम्प केला मिडल लाईन क्रॉस करतात ते पाहायला मिळालंय 2 पॉईंट इथे मिळतात निखिल वरती दाखवलं नाव हे म्हणजे कसं झालं जे भरोशाचे जे रायडर होते त्यांनी पॉइंट घेतले नाहीत आणि त्यांना मराठीमध्ये म्हटलं जातं सासूचा सासरा आणि जाच करी तिसरा जे भले भल्यांना नाही जमलं ते निखिलने करून दाखवलं आणि त्याने घेतलेले 2 पॉईंट तर एक चांगली मिळालेली बढ़त पॉईंट टेबल वरती पॉईंट टेबल इथे पाहायला मिळतो 15-6 9 गुणांची बढ़त घेऊन खेळताना इथे बरणे संघ आणि मध्यंतरासाठी बरणे 15 यानंतर होणारा सामना असेल कोथवडे 6 मिरजुळे विरुद्ध विविध विजय चिपळूण दोन्ही संघाला दुसरा पुकार कोथवडे 6 बरणे 15 विविध विजय चिपळूण दोन्ही संघाला दुसरा पुकार थर्ड कॉल दिल्यानंतर दोन्ही संघ मैदानाच्या दिशेने उपस्थित राहतील पहिला 20-20 मिनिटाचं पण लावलं नाही जेवलोय नाही एक समोसा खाल्लाय फक्त जॉब वरून डायरेक्ट आलो इकडे चिपळूण आणि दूध कॉफीश्वर मिरचोळी नंतर क्वार्टर
हो ना. डबा दे आणि पांड्या आलाय, डबा घेऊन आलाय पांड्या. आला तर मेसेज लीड झालं तर परत मॅच मिस करत लीड झालं ना परत मिस करताना मारत नाही. थँक्यू. नाही आता काल कोण खेळले काय अरे खडक रे. राजा दादा कुठे गेले? कॉम्प्युटर बंद झाली. करतो रिचार्ज. कोण आहे? झोप बोलू तिकडे बघायला वाघजाई कोलीवाडी नाही आहे. पाली पण नाही आहे. काल खेळले काय माहिती नाही. पाली चालू असलेला 19-18 सामना भरणे खेड भरणे विरुद्ध मनोज खेड 19 कोथवडे. कोथवडे 9. 3 नंबर जर्सी वर्धन केला. चढाई पुढे देखील पिलनकर चढाईसाठी सज्ज आहे.
तो खेळ वर्णे संघातील 7 खेळाडूंसमोर चढाई करतोय. संताची चढाई 7 खेळाडूंना सोबत होताना पाहायला मिळते. स्वतःच्या उद्योगावरून डाव्या कोपऱ्यात सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळते. ते खेळ वर्णे संघाकडे निश्चितच एक गुण प्राप्त होतो आपल्या संघासाठी. खेळ संघासमोर 1+2 3 पॉईंट खेळ भरणे. टाइमआउट घेतला मनोज स्पोर्ट कोथरूड संघाने. नंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. अभिषेक वारेकर चढाईसाठी सज्ज आहे. 2 नंबर जशी पद्धतीने या चढाईपटू मनोज स्पोर्ट कोथरूड संघाचा स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात निदान देशाचा निश्चितच पार करतोय. खेड 23 आपल्या आणि कोथवडे 9 पिछाडी भरून काढण्याचा निश्चितच प्रयत्न असेल. खूपच सुंदर गुण प्राप्त केला. कोथवडे 9 आपल्या संघासाठी तो अभिषेक आहे. कोथवडे 10 1 नंबर जर्सी भरणे 23 खेड 23. खेळ करणे संघाचा स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात निदानदेशात निश्चितच पार केले. 7 खेळाडूंना सलग फिरते ठोकतोय. संताची चढाई कुठल्याच प्रकारचा धोका बसताना पाहायला मिळत नाही. तो चढाई करतो चढाई करण्याचा कोपऱ्यात सगळ्या निश्चित हातात टिकला. 1 गुण मिळतोय तो खेळ भरणे संघाला. पुन्हा एकदा अभिषेक वारेकर 2 नंबर जर्सी वर्गात केलेला चढाईपटू मनोज स्पोर्ट कोथरूड संघाचा स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात निदान क्षेत्रात निश्चितच पार करतो. संतशी चढाई या आधीच्या चढाईवर हाताने गडी टिकला होता तो अभिषेक यानं आणि एकाकी पकड करण्याचा पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. एक निश्चितच मोहरा अभिषेक वारेकरच्या रूपानं मनोज स्पोर्ट संघाला एक धक्का बसतोय. पुन्हा एकदा 6 नंबर खेळ भरणे संघाचा उंचपुर असा हा चढाईपटू 3rd रेट स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जाणारा चढाईपटू मनोज स्पोर्ट कोथरूड संघातील 5 खेळाडूंसमोर चढाई करताना 1-1-1-2 असं क्षेत्रक्षण सजवलं की मनोज स्पोर्ट कोथरूड संघानं 2 महत्वपूर्ण खेळाडू क्रीडांगणाचे बाहेर आहेत. ते प्रणय गोलगे अभिषेक वारेकर. संताची चढाई पुन्हा एकदा सुयश बारगुडेला संधी दिली. 12 नंबर जशी प्रदान केला. खूपच सुंदर कोपरात 1 नंबर जशी प्रदान केला. अथर्व धुमाळ. खूपच सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळते खेळ भरणे संघाकडे. पुन्हा एकदा 12 नंबर जशी प्रदान केलेला विनायक चढाईसाठी सध्या संतशी चढाई 4 खेळाडूंसमोर चढाई करताना पाहायला मिळतोय. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात निदान देशातून निश्चितच पार करतोय. 1-1-2 असं क्षेत्रक्षण सजवलंय मनोज स्पोर्ट कोथरूड संघानं. 3 मोहरी क्रीडांगणाचे बाहेर आहेत ते मनोज स्पोर्ट कोथरूड संघाचे. संत असा चालू असलेला सामना आहे. अनिश 5 नंबर जर्सी प्रदान केलेला मनोज स्पोर्ट कोथरूड संघाचा चढाईपटू स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात निदान देशाचा निश्चितच पार करतो. संताची चढाई 7 खेळाडूंसमोर चढाई करताना बोनस देखील ऑन आहे. म्हणजे आपल्या चढाईवर गुण प्राप्त करतो का आपल्या संघासाठी. आपल्या संघातील बसलेले 3 खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर आहे. त्यांना क्रीडांगणामध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न आहे का बघूया. पंतस्तू 3 पॉईंट जिंकते भरणे खेळ संघाला. चढाई करताना यावेळी अभिषेक कम्प्लिटली बॅकफुट वरती पाहायला मिळतो. तो संघ विनोद कुमारची कुठे वाचलेली कमी. पण त्यानंतर काही झालेल्या चुका याचा अभिषेक वारेकर हा इथे गाडतोय. सिंगल पॉईंट इथे मिळतोय.
शेवटची 5 मिनिटं. शेवटची 5 मिनिटं 33 कोथवडे गुणांवरती 10, भरणे संघ 10 गुणांवरती भरणे खेळतोय तो मनोजपूर कोथवडे. थर्ड अँड फायनल कॉल फॉर नेक्स्ट मॅच दुर्लभ बापेश्वर मिरजोळे वर्सेस निविंद विजय चिपळूण. दोन्ही संघाला 30 रन यांची पुकार. सुरू असलेला सामना शेवटची 5 मिनिटं जे जाहीर केली गेली त्यामुळे दोन्ही संघांना विनंती आहे आपण खेळाडूंच्या दिशेने या. दुर्लभ बापेश्वर मिरजोळे निविंद विजय चिपळूण. थर्ड अँड फायनल कॉल. अरे तेव्हा नवीन चेहरा मैदानाच्या आतमध्ये सेकंड हाफमध्ये आणला गेला होता आणि त्याला इथे आजमावण्याचा प्रयत्न त्यांनी केला गेला. विशांती फागे यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतो निर्णय महेश अलगोर. चला इकडे करून माघारी परत होते महेश इम्तिरेड आणि त्या दरम्यान जर्सी क्रमांक 5 चढाई करण्यासाठी इथे दाखल होतोय. चैना डॅक अथर्व धुमाळ आणि त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतो जर्सी क्रमांक 6 पारस खेळाडे. एक चांगलं कोऑर्डिनेशन अथर्व आणि पारस यांच्यामध्ये सक्सेसफुल तिथे ठरलं टॅकल. तरेड सलग असे घेतले गेलेले पॉईंट आणि त्यामुळे राखलेलं वर्चस्व या मॅच वरती क्वार्टर फायनल मध्ये एंटर होण्यासाठी जे मी मार्गस्थ होताना इथे दिसेल तो बर्डे क्रीड संघ. आणि या विसेल बॉट होतोय लॉबी मध्ये झाला इथे दाखल. मैदानाच्या बाहेर जावं लागते ते महेश अलगूर याला. पॉईंट जे मिळाले तो मनोजपूर कोथवडे संघाला आणि त्याच दरम्यान अथर्व भोसले मध्यरक्षकांच्या दिशेने अँटेज करण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न. राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली खेळी डबल टाय होल्ड मिडल क्रॉस करतोय मैदानाच्या बाहेर जाईल. ही या जर्सी क्रमांक 4 यश धुमाळ. जर्सी क्रमांक 6 पारस 2 खेळाडे. मिनिटं शिल्लक. भरणे 35 कोथवडे 13. मिडल क्रॉस करून मागे येतोय. एमटी रेडी ती पाहायला वेळ त्या दरम्यान चढाई करण्यासाठी इथे दाखल झालाय. जर्सी क्रमांक 12 कॉर्नर डॅक सक्सेसफुल ठरतोय. रायडर कारत होईल. जर्सी क्रमांक 12 मैदानाच्या बाहेर जाईल आणि पॉईंट इथे मिळेल तो बर्डे खेळ संघाला. शेवटचे 1 मिनिट बाकी. आणि याच दरम्यान या मंचावरती एक सन्मान केला जाईल. मी सन्माननीय विलाजी बेंद्रे साहेब आपल्याला विनंती करतो आपण मंचावरती आपला मान सन्मान इथे स्वीकारा. प्रो कबड्डीचे स्टार पंच म्हणून ज्यांच्या माध्यमातून या पर्वामध्ये अतिशय अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाले ते प्रो कबड्डीचे पंच सन्माननीय विलाजी बेंद्रे साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. जर्सी क्रमांक 10 अथर्व कॉर्नर अटॅक सक्सेसफुल आणि अथर्वचा फ्रंट डॉग त्यामुळे अथर्वला टॅकल आणि हा सामना इथे जिंकला गेलाय. बर्डे खेळ संघाच्या माध्यमातून विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. मनोजपूर कोथवडे संघ पुढील स्पर्धेसाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. आणि याच दरम्यान मंचावरती आपण इथे सन्मान करतोय प्रो कबड्डीचे स्टार पंच विलाजी बेंद्रे साहेब.